कोल्हापुरात एका महिलेला साखळ दंडाने बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरी इथे ही घटना घडली आहे. महत्त्वाचं म्हणजे महिलेच्या गळ्यात आणि पायाला साखळीने बांधून त्याला कुलूप लावण्यात आलं होतं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या महिलेची सुटका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातल्या राजापुरीतल्या एका 2 मजली घरामध्ये गेल्या महिन्याभरापासून 40 वर्षीय सारिका साळी या महिलेला तिच्या कुटुंबातल्या सदस्यांनी साखळदंडाने बांधून ठेवलं होतं. ही माहिती काही स्थानिकांनी पोलिसांना कळवली होती. पोलिसांनी आज अचानक घरावर धाड टाकून महिलेची मुक्तता केली आहे. ही महिला खूपच अशक्त झाल्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या संदर्भात PI सुशांत चव्हाण काय म्हणाले पाहूयात. काय समजलं होतं आणि त्यानंतर महिला कोणत्या अवस्थेत तुम्हाला येते? सुरेखा साळी नावाची इथे मुळात दौलतनगर या परिसरात एक महिलेला साखळदंडात बांधून ठेवलेल्या अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या आधारे त्यांचं पथक व मी स्वतः आम्ही सगळे एकत्रित आलो. सदर घरात छापा मारला असता सुरेखा साळी नावाच्या महिलेला साखळदंडात बांधून ठेवलेलं आढळून आलं. पहिले 2 चाव्या तिथे मिळाल्या, त्यांना आम्ही तिला सोडवलं. एक लॉक निघत नव्हतं, मग चावीवाल्याला बोलून ते लॉक पण आपण काढलेलं आहे आणि तिची मुक्तता केलेली आहे. तिला आता सिक्युअर हॉस्पिटल येथे उपचाराला पाठवलेलं आहे. तिला का बांधून ठेवलं होतं आणि कुणी घरात त्यांनी कशाबद्दल बांधून ठेवलं होतं ही माहिती घेऊन पुढील आम्ही कायदेशीर कारवाई करत आहे. ताब्यात घेतलं काय? एका मुलाला तिच्या भाच्याला ताब्यात घेतलेलं आहे. पुढील कारवाई करतो. किती दिवसापासून प्रकार चालू आहे? 1-1.5 महिन्यापासून असा प्रकार चालू आहे समजते. अधिक माहिती घेऊन आपण पुढची कारवाई करतो. त्यामध्ये अजून कोणी घरातले सहभागी होते? त्याचा आता सहभाग आहे का नाही निष्पन्न करावं लागेल. आता तर घरी फक्त तो भाचाच होता. घरात तिचा काका, तिची मिसेस आणि मुलं असतात. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार महिलेच्या घरातले सर्वजण कामासाठी बाहेर जातात. ही महिला वेडसर आणि अपंग असल्यामुळे घरातल्या लोकांनी तिला बांधून ठेवलं. बाहेर गेल्यावर ती दगड मारणं, बडबडणं असे कृत्य करते म्हणून घरातल्यांनी वैतागून तिला बांधून ठेवलं होतं असं सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक, कोल्हापूर.